गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ही स्लाइड बघितली होती. आता त्याच्या पुढची स्लाइड पण थोडं एक बघू आपण त्याच्या अगोदर एक या स्लाइडवर थोडं. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला सब्जेक्टमध्ये जिथं जिथं बेसिक ह्युमन अस्पायरेशन हा जो वर्ड येईल तिथं तिथं आपल्याला दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे. एक म्हणजे बेसिक ह्युमन अस्पायरेशन मध्ये दोन गोष्टी कोणत्या त्या, एक त्याच्यामधली पहिली असेल कंटिन्युअस हॅपीनेस आणि दुसरी असेल प्रॉस्पेरिटी. ह्या दोन्ही टर्म आपण बघितल्या मागच्या लेक्चरमध्ये. आता बघा, जेव्हा मी सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी, एक कोणती बेसिक अस्पायरेशन, ही गोष्ट बेसिक अस्पायरेशन आली तेव्हा तेव्हा कंटिन्युअस हॅपीनेस आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी या दोन गोष्टी येणं आवश्यक आहे. तसंच नॅचरल ॲक्सेप्टन्स जेव्हा मी म्हणते तेव्हा त्यावेळेस नॅचरल ॲक्सेप्टन्सची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? इट इज द इनर फिलिंग विच डिसाइड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग बेस्ड ऑन और विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स और विदाउट एनी एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे तीच काय असते आपली की नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजेच काय, ती इनर फिलिंग असते विच डिसाइड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. पण ते कशी असते की विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स और विदाउट एनी एक्सटर्नल प्रेशर. आता याच्यानंतरची आपण पुढची स्लाइड बघू. हा, आता या स्लाइड मध्ये बघा, हे दिलेलं आहे आपल्याला. डिझायर म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू बी आणि स्टेट ऑफ बिंग म्हणजे ही झाली आपली करंट स्टेट. आणि आपली ही काय झाली की डिझायर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आता करंट बघू आपण. आता ही डिझायर म्हणजे काय, हे आपल्याला काय होऊ इच्छितो ही डिझायर स्टेट झाली आपली इथं. डिझायर म्हणजे काय, आपण काय बनवू इच्छितो किंवा, आणि ही काय आहे आपली सध्याची किंवा करंट स्टेट. आता बघा, पहिलं डू यू वॉन्ट टू बी हॅपी, आपण आनंदी होऊ इच्छितो का. आता याच्यामध्ये करंट स्टेट काय दिलेली, आर वी हॅपी, आपण आनंदी आहात का, हा दोन स्टेट. डिझायर स्टेट त्याच्यामधली कोणती, डू यू वॉन्ट टू बी हॅपी, आपण आनंदी होऊ इच्छितो का. आता ह्याची ही करंट स्टेट आपली काय आहे, आर वी हॅपी, आपण सध्या आनंदी आहोत का. त्याच्यामध्ये सेम तसंच, डू यू वॉन्ट टू बी प्रॉस्परस, आपण समृद्ध समृद्ध होऊ इच्छितो का. आता ही का आपली करंट स्टेट, आर वी प्रॉस्परस, आपण समृद्ध आहोत काय. आता बघा त्याच्यामध्ये डू यू वॉन्ट टू वॉन्ट डू यू डू यू वॉन्ट द कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजेत का. आता ही सध्याची करंट स्टेट काय आपली, इज देअर कंटिन्युटी ऑफ अवर हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, याच्यामध्ये कंटिन्युटी आहे का. आता जर दोन्ही प्रश्न आपण स्वतःला, हे तिन्ही प्रश्न जर स्वतःला विचारले तर बघा, आता इथं काय झालेलं आहे, व्हाय दिस गॅप म्हणजे कोणता गॅप, डू यू वॉन्ट टू बी हॅपी, आपण किंवा आम्ही आनंदी होऊ इच्छितो का. हो, तर वी आर आर वी हॅपी, आपण आनंदी आहोत का. या दोन मध्ये आपल्याला काहीतरी गॅप दिसते. आता बघा, म्हणजे ही डिझायर स्टेट काय आपली की आपण आनंदी होऊ इच्छितो, आणि करंट स्टेट काय आपली, वी आर आर वी हॅपी, आपण आनंदी आहोत का, तर नाही. म्हणजे या दोन मध्ये काहीतरी आपल्याला गॅप दिसते. आता बघा करा, व्हाय दिस गॅप. आता हा गॅप कशामुळे, म्हणजे जर दुसरा आपण सेंटेन्स बघितलं, डू यू वॉन्ट टू बी प्रॉस्परस, आपण समृद्ध किंवा आम्ही समृद्ध होऊ इच्छितो का. आर वी प्रॉस्परस, आपण समृद्धी आहोत का. तर आता या दोन मध्ये काहीतरी गॅप दिसते आपल्याला. आता हा गॅप कशामुळे झाला बघा. आता व्हाय दिस गॅप बिटवीन अवर डिझायर्ड अँड अवर स्टेट ऑफ बिंग. स्टेट ऑफ बिंग म्हणजे अवर ही आपली करंट स्टेटस, आणि ही का आपली झालेली आहे डिझायर स्टेटस. आता याच्यामध्ये गॅप दिसते आपल्याला. म्हणजे हे दिसत नाही ना कोऑर्डिनेशन मध्ये, याच्यामध्ये काहीतरी दोन स्टेटमेंट मध्ये काहीतरी गॅप दिसते. आता व्हाय दिस गॅप बिटवीन अवर डिझायर्ड अँड अवर स्टेट ऑफ बिंग, बिटवीन व्हॉट वी रिअली वांट अँड टू बी, व्हॉट बिटवीन व्हॉट वी रिअली वांट टू बी अँड व्हॉट वी आर. म्हणजे हे काय, या दोन स्टेटमध्ये किंवा या दोन स्टेटमेंटमध्ये किंवा या दोन स्टेटमध्ये किंवा या दोन स्टेटमेंट आपल्याला काहीतरी गॅप दिसते. व्हॉट आर व्हॉट आर वी डुईंग टू फिल धिस गॅप, म्हणजे आपण काही प्रयत्न करत आहोत का. हा गॅप आहे, आपण मान्य केला, पण त्याच्यासाठी आपण काही हा गॅप फुलफिल करण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत. इज इट गॅप गेटिंग अप ऑर गेटिंग वायडर, व्हॉट इज द बेसिक इश्यू. म्हणजे हा गॅप
कमी होत आहे की हा गॅप वाढत आहे? आता जर वाढत असेल तर काय इश्यू आहे ते बघू पुढच्या स्लाइड मध्ये. फिजिकल, बघा आता या स्लाइड मध्ये, फिजिकल फॅसिलिटी लिमिटेड रिक्वायर्ड फॉर द ह्युमन बिंग बट आल्सो बट रिलेशनशिप आल्सो रिक्वायर्ड. आता बघा, लेटस ट्राय टू फाइंड, मी थोडी क्लिअर करतो इथं. हम्म. हम्म. आता बघू, फिजिकल फॅसिलिटीज लिमिटेड रिक्वायर्ड फॉर द ह्युमन बीइंग बट रिलेशनशिप आल्सो रिक्वायर्ड. लेट अस ट्राय फाइंड आउट आस्किंग दिस क्वेश्चन टू अवर सेल्फ. आपण स्वतःलाच हा क्वेश्चन विचारू. इज द हॅपीनेस इन अवर ऑर माय फॅमिली, आपल्या कुटुंबामध्ये अनहॅपीनेस आहे का? इज द अनहॅपीनेस इन माय फॅमिली. बघू आता, जर अनहॅपीनेस असेल तर ते कोणत्या गोष्टीमुळे आहे? बघा आता, पहिलं काय दिलेलं आहे, मोर ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी और मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये अनहॅपीनेस आहे हे कशामुळे आहे? तर स्वतःलाच दोन क्वेश्चन विचारायचे. पहिला कोणता हा विचारला आपण, दुसरा हा विचारला. आता जर आपण सेल्फ एक्सप्लोरेशन केलं स्वतःचं, तर काय आन्सर भेटते आपल्याला? व्हेन एव्हर देर इज एनी अनहॅपीनेस इन युअर फॅमिली, व्हॉट इज द मेजर रिझन फॉर इट, म्हणजे मेन कारण काय आहे? व्हेन यू एक्सप्लोर इन टू इट, म्हणजे जर तुम्ही स्वतःचं सेल्फ एक्सप्लोरेशन केलं, you will find that the major reason for this unhappiness in our family is lack of fulfillment in relationship. जर स्वतःलाच आपण प्रश्न विचारला, आपल्या कुटुंबामध्ये अनहॅपीनेस आहे, मग अनहॅपीनेस असण्यासाठी आपण दोन इथं सिच्युएशन चेक केल्या. पहिली सिच्युएशन काय केली? मोर ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी और मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. तर 99 केसमध्ये उत्तर काय मिळणार आपल्याला? अनहॅपीनेस कशामुळे आहे? मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. आता बघा, डोंट जस्ट ऍक्सेप्ट दिस कन्क्लुजन बट चेक युअर सेल्फ. हे नुसतं आता मी सांगत आहे किंवा कोणीतरी सांगत आहे म्हणून विश्वास न ठेवता तो प्रत्येकाने स्वतःवर टेस्ट करायच्या. कोणत्या? या दोन कंडिशन. आता बघा, नाव वी लुक ॲट द इन्व्हेस्टमेंट ऑफ अवर एफर्ट, फाइंड आउट how much time and effort you are investing for physical facility and how much time and effort you are investing for fulfillment in relationship. आता जर आपण विचार केला तर हे आपल्याला कळलं की जो काही फॅमिलीमध्ये अनहॅपीनेस आहे हे कशामुळे आहे? मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. पण आता आपण जर प्रयत्नाचा विचार केला, म्हणजे एफर्टचा जर विचार केला, तर एफर्ट आपण कशाला जास्त देतो? प्रॅक्टिकल ग्राउंड बेसिसवर जर बघितलं तर आपण एफर्ट इथं देत आहे. पण आपल्याला पण आता आपल्याला काय कळलं याच्यावरून, की आपल्या फॅमिलीमध्ये अनहॅपीनेस कशामुळे आहे? मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप, याच्यामुळे अनहॅपीनेस आहे हे आपल्याला कळलं. पण आता एफर्ट आपण कशाला द्यायला पाहिजे होते? की इथे एफर्ट द्यायला पाहिजे होते ना, तरच आपल्याला हॅपीनेस असता फॅमिलीमध्ये. पण आपण एफर्ट कुठं देत आहे? फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे ज्याला मराठीत एक म्हण आहे, जखम गुडघ्याला आणि औषध डोक्याला, अशी परिस्थिती आपली निर्माण झाली. म्हणजे आपण एफर्ट देणं कुठं एक्सपेक्टेड आहे? इथं देणं. आपण देतो कुठं एफर्ट? इथं देतो. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. नाव वी कॅन सी दॅट as far as human being is concerned, physical facility is necessity but relationship also necessary. बघितलं आपण की बाबा नुसतं फिजिकल फॅसिलिटी असली तर हॅपीनेस राहील का? तर नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे? म्हणजे आवश्यक आहे रिलेशनशिप, किंवा फॅमिलीमध्ये रिलेशनशिप असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. इन फॅक्ट बाय सीइंग वी कॅन अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन. आता बघा,
म्हणजे आपल्याला हे कळलं की रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी मत दोन्ही पण आवश्यक आहे, पण आपल्याला काय कळलं की त्याच्यापेक्षा फिजिकल फॅसिलिटीपेक्षा रिलेशनशिप हे जास्त महत्वाचं आहे, कारण की लॅक ऑफ रिलेशनशिप त्यामुळेच आपल्या कुटुंबात अनहॅपीनेस आलेला आहे, हे आपण मागच्या एक्झाम्पल वरून लक्षात घेतलं. आता बघा, बोथ आर इम्पॉर्टंट, both are important. In fact, by seeing this, we can understand the difference between animal and human being. Physical facilities is necessary for animal as well as human being. दोघांना सुद्धा फिजिकल फॅसिलिटीची गरज आहे. For human being, for human being, without right understanding, physical facilities unlimited. With right understanding, physical facilities required limited. म्हणजे जर विदाउट राईट अंडरस्टँडिंग म्हणजे राईट अंडरस्टँडिंग नसेल तर मग काय फिजिकल फॅसिलिटी अनलिमिटेड लागतात. पण राईट अंडरस्टँडिंग असेल तर फिजिकल फॅसिलिटी काय लागतील आपल्याला, लिमिटेड किंवा जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्याच लागतील. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा ॲनिमल दाखवला आपण एक कुत्रा, इथं ह्युमन बिंग. आता दोन मध्ये डिफरन्स जर आपण बघितला इथं, मी थोडं क्लिअर करतो याला. आता बघा, हा ॲनिमल दाखवला इथं, इथं ह्युमन बिंग. आता या ॲनिमल मध्ये काय लिमिटेड नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटीज, म्हणजे लिमिटेड असतात ॲनिमलमध्ये, आणि माणसामध्ये बघा अनलिमिटेड वांट इफ विदाउट राईट अंडरस्टँडिंग. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग नसेल तर अनलिमिटेड आहेत ह्या डिझायर्ड, किंवा अनलिमिटेड नीड म्हणू आपण त्याला. पण राईट अंडरस्टँडिंग जर असेल तर काय असतील ते लिमिटेड असतील. म्हणजे माणूस आणि प्राण्यामध्ये ग्राउंड बेसिसचा जर डिफरन्स आपण बघितला एवढाच, तर असं आपल्या लक्षात येते की ॲनिमलला फिजिकल फॅसिलिटी आवश्यक आहेत, पण त्या कशा आहेत, लिमिटेड आहे. ह्युमनला कसं राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे त्या अनलिमिटेड फिजिकल फॅसिलिटीच्या मागे लागताना माणूस हा दिसत आहे. Lack of physical facility will make a human being uncomfortable and unhappy, but availability of physical facility will not ensure happiness and prosperity. म्हणजे एक आपण लक्षात घेतलं
की कुत्र्याला जे काही त्याचं शेल्टर मिळालं त्याच्यानंतर तो हॅपी होता, पण माणसाला त्याचं शेल्टर मिळाल्यानंतर तो काय करत आहे, समजा 1 BHK त्याला फ्लॅट घेतला तर तो काय करत आहे, आणखी 2 BHK 3 BHK ची डिमांड करतो. म्हणजे इथं लिहिलेलं आहे काय, बट अवेलेबिलिटी ऑफ फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे त्याला 1 BHK फ्लॅट जरी असला विल नॉट इन्श्युअर हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, तरी तो काय करणार, आणखी कशाची तरी डिमांड करत असल्यामुळे विल नॉट इन्श्युअर हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे काय झालं याच्यामध्ये बघा, समटाइम्स समथिंग मोर इज रिक्वायर्ड, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप ऑल्सो रिक्वायर्ड. म्हणजे नुसतं फिजिकल आपण बघितलं की फिजिकल फॅसिलिटी असल्यामुळे तो काही हॅपी होऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी आणखी तरी त्याला कशाची तरी गरज असते. तर ती गरज म्हणजे काय झालेलं आहे, दुसरं आपण बघू की रिलेशनशिप. आता बघा, आपण बघितलं की फुल इन ॲडिशन टू टू फिजिकल फॅसिलिटी रिलेशनशिप आल्सो नेसेसरी फॉर ह्युमन बिईंग. नुसतं फिजिकल फॅसिलिटी मिळाली की तो आनंद होईल असं होऊ शकत नाही, कारण की जर फिजिकल फॅसिलिटी मिळाली तर तो आणखी आणखी जास्त जास्त डिमांड करत आणखीन तो अनहॅपीनेस स्टेटमध्ये जातो. आता बघा, फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी बट रिलेशनशिप आल्सो नेसेसरी. नुसतं फिजिकल फॅसिलिटी असला तर तो हॅपीनेस होईल का, तर नाही. तर त्याच्याबरोबरच त्याला काय लागते की रिलेशनशिप विथ ह्युमन बिईंग, नंतर दुसरं हे फिजिकल फॅसिलिटी, या दोन्ही गोष्टी लागते. आणि त्याच्यामध्ये बघा आपण एक डिफरन्स बघितला की फिजिकल फॅसिलिटी ॲनिमलला कसं असते की ॲडेक्वाईट किंवा लिमिटेड लागतात. इथं बघा, फॉर ह्युमन बिईंग फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटी नेसेसरी आहेत, पण बट नॉट ॲडेक्वाईट. म्हणजे त्याचा जो काय फिजिकल फॅसिलिटी माणसाला जे काय त्या अनलिमिटेड. ह्युमनला आपण जसं डॉगचं उदाहरण बघितलं ना, की त्याला एक शेल्टर घेतल्या किंवा त्याचा निवारा असल्यामुळे तो काही पुढची डिमांड करत नाही, तो तिथंच हॅपी होऊन किंवा तो पुढे त्याला काही दुसऱ्या एक्सपेक्टेशन. पण माणसाचं तसं नव्हतं. माणसाला 1 BHK फ्लॅट जरी दिला तरी तो काय करेल, तो डेकोरेशनचा विचार करेल, 2 BHK कुठे मिळते का, 3 BHK असा तो विचार करताना आपल्याला दिसतो. फॉर ह्युमन बिईंग टू बी फुलफिल्ड इज देअर एनिथिंग मोर रिक्वायर्ड. आता बघा की आपण बघितलं की नुसतं फिजिकल फॅसिलिटी ह्या अलोन सफिशियंट नाही, तर फिजिकल फॅसिलिटी सोबतच त्याला रिलेशनशिप सुद्धा आवश्यक आहे. कारण की फिजिकल फॅसिलिटी असली म्हणजे हॅपीनेस होईल, हॅपीनेस येईल का नाही असं कोणीही श्युरिटी देऊ शकत नाही. आता बघा, if we recognize our aspiration, we find that we want to live in relationship with all and feel happy having in relationship. म्हणजे सगळ्यांना रिलेशनशिप मध्ये राहावं वाटते आणि हॅपी सुद्धा व्हावं वाटते. देअरफॉर रिलेशनशिप इज नेसेसरी फॉर ह्युमन बिईंग. म्हणजे नुसतं फिजिकल फॅसिलिटी अलोन ह्या सफिशियंट नाही, तर रिलेशनशिप सुद्धा म्हणजे ह्युमन बिईंगसाठी आवश्यक आहे. व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू यू. आता हे बघू आपण त्याच्यात 3 टेस्ट. वी वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप ऑर हार्मोनी विथ अदर. हे विथ रीड करा, विथ अदर, ऑर यू वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन विथ अदर. तिसरं ऑप्शन दिले, वी बिलीव्ह लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरी इन अपोजिशन विथ अदर, दॅट इज देअर इज अ स्ट्रगल ऑर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अँड चेक इफ यू फील हॅपी लिव्हिंग इन दिस वे. आता बघा, या केसचा जर विचार केला तर आपण हॅपी होऊ शकतो का, तर याच्यामध्ये अजिबात नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या केसमध्ये आपण अजिबात हॅपी होऊ शकत नाही. वी वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन या केसमध्ये सुद्धा हॅपी होऊ शकत नाही. वी वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप ऑर हार्मोनी विथ अदर या केसमध्ये आपण हॅपी होऊ शकतो. आता बघा, दस फॉर ह्युमन बिईंग बोथ द फिजिकल फॅसिलिटी अँड रिलेशनशिप आर नेसेसरी. आपण बघितलं की नुसतं फिजिकल फॅसिलिटीमुळे तो हॅपी होईल का, तर नाही. तर त्याच्यासोबतच त्याला कशाची गरज आहे की रिलेशनशिप इज ऑल्सो नेसेसरी. आता बघा नंतरची स्लाइड. Although we have recognized that the
नीड ऑफ रिलेशनशिप, आता हे रेकग्नाइज कुठून गेलं बघा. आपण एका स्लाइड मध्ये मी सांगितलं होतं की घरामध्ये अनहॅपीनेस कशामुळे येते. दोन आपण कंडिशन बघितल्या होत्या. एक बघितलं होतं की लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी आणि दुसरी कंडिशन बघितली होती की लॅक ऑफ रिलेशनशिप. तर आपल्याला आन्सर काय मिळालं होतं की लॅक ऑफ रिलेशनशिपमुळेच कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये अनहॅपीनेस आहे. हे आपल्याला आपण सुरुवातीच्याच दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्लाइडमध्ये बघितलं होतं. म्हणजे आपल्याला कळलं होतं की नुसतं फिजिकल फॅसिलिटी अलोन या सफिशियंट नाही, तर त्याच्यासोबत काय आहे, फिजिकल फॅसिलिटीज पेक्षाही हायेस्ट प्रायोरिटी कशाला आहे, तर रिलेशनशिप. कारण आपण त्या दोन्ही कंडिशन स्वतःवर टेस्ट केल्या होत्या. व्हाय डू यू गेट इन टू आर्ग्युमेंट अपोजिशन अँड फाईट इवन इन द फॅमिली, विथ क्लोज फ्रेंड, विथ द मार्केट प्लेस. व्हेनेवर वी फाईट वी वॉन्ट टू रिझॉल्ट इट. म्हणजे जेव्हा जेव्हा आपला कुठंतरी झगडा होतो किंवा कुठंतरी त्याच्यासोबत म्हणजे वाद होतो, तर त्यावेळेस व्हेनेवर वी फाईट वी वॉन्ट टू रिझॉल्ट इट, तिच्या तिथंच आपण रिझॉल्व केलेलं बरं असते. पण काय होते, वी से सॉरी, पॅचअप अँड प्रॉमिस नॉट टू फाईट इन फ्युचर. म्हणजे हे असं करणं एक्सपेक्टेड आहे, पण आपण तसं करतो का बघा इथं. बट म्हणजे काय करायचं, जिथं कुठं भांडण होण्याची शक्यता आहे तेव्हा आपण सॉरी म्हणून किंवा तो पॅचअप करून किंवा प्रॉमिस त्याला देऊन की नॉट टू फाईट इन फ्युचर हे करून तिथच्या तिथं आपण बाइंड अप करायला पाहिजे. पण तसं होते का नाही. बट इव्हन दो वी डोंट वांट टू फाईट डज इट टेक प्लेस वन्स अगेन. म्हणजे आता बघा काय होते की वी वॉन्ट द अदर टू इम्प्रूव्ह. आता बघा हे वाद होण्याचं कारण. अँड अदर वॉन्ट टू अस इम्प्रूव्ह, म्हणजे आपण दुसऱ्याला इम्प्रूव्ह करू इच्छितो आणि दुसरे आपल्याला इम्प्रूव्ह करू इच्छितात. त्याच्यामुळे हे इथं वर काही सॉल्व्ह होत नाही. म्हणजे भांडण झालं तर तिथच्या तिथं सॉरी बोलून किंवा ते पॅचअप करायला पाहिजे, पण प्रत्यक्षात होत नाही. बट इथं लिहिलं आपण, कारण की काय होते की आपण दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न करतो आणि दुसरे आपल्याला सुधारवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ते वाद काही संपत नाही. इज दिस हॅपनिंग, असं होते का. हो, बऱ्याचदा आपण जर प्रॅक्टिकली बघितलं तर तसं घडताना दिसते. आर इन्सिडन्स ऑफ द रिॲक्शन नॉट स्पीकिंग टू द अदर, नॉट इवन लिसनिंग टू द अदर, आर्ग्युमेंट डिबेट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. आता बघा हे काय होत आहे की हे आपण काय ऑब्झर्व करताना दिसतो की ह्या सगळ्या गोष्टी इन्क्रीज होताना दिसतात. आता एक्सप्लोर युअर क्लोज रिलेशनशिप इन द फॅमिली, विथ फ्रेंड, इन सोसायटी, इन स्पाइट ऑफ ॲक्सेप्टन्स इन रिलेशनशिप, व्हाय दिस हॅपनिंग. आता सगळ्यांना आपल्याला रिलेशनशिप मध्येच राहायला आवडते, तरी पण आपल्याला आपले वाद किंवा जे फाईट किंवा झगडे जे होतात ते होतात. आता त्याच्या मागं काय रिझन आहे, काहीतरी रिझन असेल. जसं आपण बघितलं पहिल्या याच्यामध्ये की जे हॅपीनेस आहे नुसतं फिजिकल फॅसिलिटीमुळे येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला रिलेशनशिपमध्ये असणं आवश्यक आहे. आता रिलेशनशिपमध्ये आपण राहण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो आपण इथं बघितलं की ह्या गोष्टी घडतातच. कारण का घडतात किंवा का घडतात, वी वॉन्ट टू द अदर टू इम्प्रूव्ह अँड द अदर्स वॉन्ट अस टू इम्प्रूव्ह. म्हणजे आपण दुसऱ्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आणि दुसरे याच्यामुळे ते काय आपण रिलेशनशिपमध्ये किंवा हार्मोनीमध्ये राहू शकत नाही. मग आता तिसरी प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे. आपण फिजिकल फॅसिलिटी बघितलं, लिव्ह इन रिलेशनशिप बघितलं, आता तिसरं रिलेशनशिपमध्ये आपण राहायचा प्रयत्न करतो, पण आपली माणूस काय करतो, दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न करतो आणि दुसरे आपल्याला सुधारायचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते हार्मोनी किंवा रिलेशनशिपमध्ये हार्मोनी ही मेंटेन होऊ शकत नाही. तर आता त्याच्या मागे आपल्याला आणखीन काहीतरी करावं लागेल. आता ते काय आहे ते बघू आपण. आता बघा इथं, रिलेशनशिप इज रिक्वायर्ड बट फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप इट इज नेसेसरी टू हॅव अ राईट अंडरस्टँडिंग. आता काय आलं की टॉप प्रायोरिटी बघा. आपण तीन गोष्टीचं आता रिलेशन कसं पहिले आपण बघितलं होतं. पहिलं एक्झाम्पल घरातलं आपण की घरामध्ये अनहॅपीनेस कशामुळे जास्त आहे, तर आपल्याला उत्तर सापडलं होतं की लॅक ऑफ रिलेशनशिप. म्हणजे आपण पहिली फिजिकल फॅसिलिटीपेक्षा कशाला प्रायोरिटी दिली होती, रिलेशनशिपला प्रायोरिटी दिली होती. म्हणजे बघा, आपण या दोनचा जर विचार केला, फिजिकल फॅसिलिटी आणि रिलेशनशिप, तर याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी कोणाला असेल, रिलेशनशिपला. कारण की आपण ते फॅमिलीवर आपल्या टेस्ट केलं होतं. म्हणजे ते पहिल्या स्लाइडमध्ये आपण क्वेश्चन बघितला होता ना. आपल्या फॅमिलीमध्ये अनहॅपीनेस दिसते. अनहॅपीनेस कशामुळे, दोन अटी पाहिल्या होत्या, ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी और ड्यू टू लॅक ऑफ रिलेशनशिप. तर आपल्याला जेव्हा सेल्फ एक्सप्लोरेशन करतो तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळालं होतं, ड्यू टू लॅक ऑफ रिलेशनशिप.
म्हणजे रिलेशनशिपला हायस्ट प्रायोरिटी कोणापेक्षा जास्त आहे, तर या फिजिकल फॅसिलिटी पेक्षा जास्त आहे. आता त्याच्यानंतर आपण फिजिकल फॅसिलिटी रिलेशनशिपची जर टेस्ट केली तर आपल्याला सगळ्यांना वाटते की रिलेशनशिप मध्ये असावं किंवा हार्मोनी मध्ये असावं दुसऱ्यासोबत. पण काय होते तिथं प्रॉब्लेम काय झाला होता की आपण दुसऱ्याला सुधारू इच्छितो आणि दुसरे लोक आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये काय होते की आहे आपण जे रिलेशनशिप मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो ते कुठंतरी डिस्कंटिन्यू होते. आता ते डिस्कंटिन्यू होऊ नये म्हणून त्याच्यासाठी तिसरी किंवा ज्याला आपण हायेस्ट प्रायोरिटी म्हणतो ते काय असायला पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग. मी फक्त आर्यू लिहितो म्हणजे काय झालं की आपल्याला कळलं की नुसतं रिलेशनशिप किंवा फिजिकल फॅसिलिटी या दोन गोष्टी नाही काही भागत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त तिसरी एक गोष्ट आपल्याला राईट अंडरस्टँडिंग असते आवश्यक आहे. बघा आता, विदाउट राईट अंडरस्टँडिंग वी कीप द एक्सपेक्टिंग द अदर पर्सन टू चेंज. म्हणजे आपण बघितलं ना की ते झगडे किंवा कशामुळे होतात की आपण दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरे आपल्याला सुधारणार, त्याच्यातून ते कंटिन्यू डिस्प्यूट किंवा कॉन्फ्लिक्ट वाढत जातात. मिसअंडरस्टँडिंग आर्ग्युमेंट अँड कॉन्फ्लिक्ट कीप रिपीटिंग. कशामुळे, विदाउट अंडरस्टँडिंग मुळे ह्या गोष्टी कंटिन्यू घडताना दिसतात. इवन इफ इवन इफ वी व्हॅल्यू द रिलेशनशिप बट डज नॉट फील हार्मोनियस. कारण की आपल्या अंगी राईट अंडरस्टँडिंगमुळे याच्यामध्ये आपण कंटिन्युटी ठेवू शकत नाही. आता विथ राईट अंडरस्टँडिंग मध्ये बघा काय होते, वी सी द अदर पर्सन ॲज दे आर. आता या कंडिशन मध्ये काय केलं होतं की आपण कसं लोकांकडे पाहिलं होतं की लोक सुधारले पाहिजे की म्हणजे वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह अदर पर्सन. पण इथं कसं झालं की वी सी द अदर पर्सन ॲज दे आर. ते जसे आहेत तसे इथं स्वीकारलं. बघा राईट अंडरस्टँडिंग आणि वरच्या केसमध्ये काय केलं आपण, अदर पर्सन टू चेंज ही आपण अट टाकली होती. इथं तसं नाही केलं. इथं काय केलं, वी सी दॅट अदर पर्सन ॲज दे आर अँड ॲक्सेप्ट देम. जसे आहेत तसेच स्वीकारणं. इथं तसं विदाऊट राईट अंडरस्टँडिंग मध्ये आपण काय केलं की दुसऱ्या पर्सनला आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिथं काय झालं, विदाऊट राईट अंडरस्टँडिंग म्हणून तर वाद निर्माण झाले किंवा कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाले होते ना. इथं काय केलं आपण, विथ राईट अंडरस्टँडिंग जर असेल, वी सी द अदर पर्सन ॲज दे आर, जसे आहेत तसे आपण त्याला स्वीकारलं. We focus on mutual trust, respect, care, and guidance. Conflicts reduce because of we stop demanding change from other and instead improve our own clarity of feeling. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग मध्ये काय एक्सपेक्टेड आहे, इम्प्रूव्ह अवर ओन क्लॅरिटी अँड फिलिंग, ना की दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न करणे. जे आपण रिलेशनशिप मध्ये कंटिन्युटी का ठेवली नव्हती आपण, कारण की दुसरे आपल्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण दुसऱ्यांना सुधार, म्हणजे त्याच्यामध्ये ते रिलेशनशिप मध्ये किंवा हार्मोनीमध्ये राहू शकले नाही. तर आता हार्मोनीमध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी काय आवश्यक आहे आपल्याला, की विथ राईट अंडरस्टँडिंग. आता मग राईट अंडरस्टँडिंग कशाला म्हणायचं, की राईट अंडरस्टँडिंग मीन्स हार्मोनी इन सेल्फ, हार्मोनी इन फॅमिली, हार्मोनी इन सोसायटी अँड हार्मोनी इन नेचर. म्हणजे हे असेंडिंग क्रमानं, म्हणजे वाढत्या क्रमानं हे सगळ्यामध्ये हार्मोनी एक्सपेक्टेड आहे. आता हार्मोनी इन सेल्फ म्हणजे काय, क्लिअर थॉट्स, राईट फिलिंग वगैरे. हार्मोनी इन द फिलिंग फॅमिली म्हणजे काय, ट्रस्ट, रिस्पेक्ट, लव, केअर. हार्मोनी इन द सोसायटी म्हणजे काय, जस्टिस, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, पीसफुल कोएक्झिस्टन्स. हार्मोनी इन नेचर म्हणजेच काय, कोएक्झिस्टन्स विथ द एन्व्हायरमेंट, सस्टेनेबिलिटी आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग मध्ये काय एक्सपेक्टेड आहे, की हार्मोनी स्वतः मध्ये, फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये आणि नेचरमध्ये, तर तेव्हाच आपण त्याला राईट अंडरस्टँडिंग म्हणू. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. आता आता बघा की राईट अंडरस्टँडिंग बघितलं की आपण राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय बघितलं, की हार्मोनी कशामध्ये, हार्मोनी सेल्फ, फॅमिली, सोसायटी आणि नेचर. आता बघा डेफिनेशन जर साधी आपण बघितले, द विजडम टू लिव्ह इन हार्मोनी, the wisdom to live in the harmony within self, within family, within society, and with nature, leading to fulfill लाईफ. त्याला आपण हार्मोनी म्हणू. हार्मोनी म्हणजे काय, चारही लेवलला हार्मोनी असणं एक्सपेक्टेड आहे, सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. आता द विजडम, आता हे बघा आता दोन तीन चार गोष्टी, थोडं विजडम वर्ड आला म्हणून मी क्लिअर करू इच्छितो. आता विजडम चार गोष्टी असतात. एक असते डेटा, दुसरं असते इन्फॉर्मेशन, तिसरं असते नॉलेज आणि चौथी स्टेज असते विजडम. आता या चार स्टेजचं आपण रिलेशन समजू. आता इथं विजडम आला, विजडम ही हायेस्ट लेवलची स्टेज असते. आता डेटा म्हणजे काय, डेटा म्हणजे रॉ मटेरियल किंवा रॉ इन्फॉर्मेशन, किंवा जशी जी इन्फॉर्मेशन त्याला कुठलाही कंटेस्ट नाही किंवा संदर्भ नाही. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं इथं
47 डिग्री असं नुसतं लिहिलं तर याला आपण डेटा म्हणू, कारण की याला कंटेक्स्ट हा रॉ डेटा आहे किंवा रॉ इन्फॉर्मेशन आहे, याला कुठलाही कंटेक्स्ट किंवा संदर्भ नाही. नुसतं मी लिहिलं की 47 डिग्री. आता दुसरी स्टेज काय आपली इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की ज्याला काहीतरी कंटेक्स्ट किंवा संदर्भ असते. फॉर एक्झाम्पल इथं नुसतं मी काय लिहिलं, 47 डिग्री. आता जर मी इथं लिहिलं की 47 डिग्री टेम्परेचर, टुडे इज 47 डिग्री टेम्परेचर, हे काय झाले, ही इन्फॉर्मेशन झाली. इन्फॉर्मेशन मध्ये काय झालं, कंटेक्स्ट किंवा संदर्भ असते. इथं नुसतं आपण काय लिहिलं, फॅक्ट्स किंवा फिगर जर लिहिल्या विदाऊट कंटेक्स्ट तर त्याला आपण डेटा म्हणतो. इन्फॉर्मेशन काय कशाला म्हणतात, जर डेटा आणि त्याला काही कंटेक्स्ट असेल तर त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो. आता नॉलेज म्हणजे काय, की नॉलेज मध्ये काय असते, की कंटेक्स्ट असते आणि कशा तरी सोबत रिलेशन असते. आता बघा, टुडे इज 47 डिग्री टेम्परेचर, म्हणजे आता बघा रिलेशन कशासोबत, 47 डिग्री टेम्परेचर आहे म्हणजे काय झालं, की रिलेशन आपल्याला कळते की आता 47 डिग्री टेम्परेचर आहे म्हणजे ऑब्विसली इट इज हॉट डे. म्हणजे काय झालं, आता आपण की हॉट डे सोबत याचं रिलेशन लावलं म्हणजे काय झालं, नॉलेजमध्ये जे आपल्या इन्फॉर्मेशन आहे त्याला कंटेक्स्ट प्लस रिलेशन असेल तर त्याला नॉलेज म्हणायचं. आता विजडम कशाला म्हणायचं, विजडम म्हणजे काय, की या नॉलेजच्या बेसवर आपल्याला काहीतरी लॉजिकल डिसिजन घेणे. फॉर एक्झाम्पल आपण नॉलेजमध्ये काय लिहिलं होतं, की टुडे इज अ 47 डिग्री टेम्परेचर, सो दॅट डे इज हॉट डे. आता हे आपण नॉलेजमध्ये रिलेशन जोडलं होतं. आता बघा विजडममध्ये काय होते, या नॉलेजच्या बेसवर डिसिजन घेणे. आता जर 47 डिग्री टुडेचं जर टेम्परेचर असेल तर आपण विजडम का, की बाबा उन्हाच्या वेळेस म्हणजे साधारण 10 ते 5 या दरम्यान घराबाहेर न निघणे, याला काय म्हणायचं आहे, विजडम. विजडम म्हणजे का, नॉलेजच्या बेसवर लॉजिकल डिसिजन घेणे त्याला आपण विजडम. विजडम म्हणजे हायस्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. या तीन लोएस्ट लेवलच्या, डेटा तर एकदम लोएस्ट लेवलचा. आता बघा फॉर एक्झाम्पल इकडे जाऊ आपण. Example. Suppose a person think happiness comes from only money. Without right understanding, he may keep earning endlessly, ignoring family, exploit resources and still feel empty. आता जर विथ राईट अंडरस्टँडिंग जर असेल तर का, ही रिअलाइज हॅपीनेस इज फॉर्म रिलेशनशिप, सेल्फ सॅटिस्फॅक्शन अँड करेक्ट यूज ऑफ वेल्थ. देन ही अर्न्स इनफ फॉर नीड बट व्हॅल्यू पीपल अँड नेचर मोर. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग असणं, या दोन एक्झाम्पलवरून आपल्या असं लक्षात येते की राईट अंडरस्टँडिंग, नुसती विदाउट राईट अंडरस्टँडिंग किंवा ओनली अंडरस्टँडिंग असेल तर हॅपीनेस येऊ शकत नाही. त्यासाठी राईट अंडरस्टँडिंग असणं ही बेसिक नीड आहे. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. आता आता बघितलं आपण. आता बघा, राईट अंडरस्टँडिंग इन ऑल्सो रिक्वायर्ड फॉर ह्युमन बिंग. आता आपल्याला तीन गोष्टी कळल्या, फिजिकल फॅसिलिटी लागते, रिलेशनशिप लागते आणि राईट अंडरस्टँडिंग लागते. आता त्याच्यामध्ये बघितलं होतं की फिजिकल फॅसिलिटी ह्या ॲनिमलला लिमिटेड लागते आणि मॅनला कशा असतात, की नॉट ॲडेक्वाईड म्हणजे काय, अनलिमिटेड लागतात. जसं आपण डॉगचं आणि माणसाचं उदाहरण घेतलं होतं शेल्टर संबंधी, तर तिथं आपल्याला कळलं होतं की डॉगला शेल्टर दिला तर तो चुपचाप बसते, दुसऱ्या गोष्टीचे नीड किंवा डिमांड करत नाही. पण माणसाला जर आपण 1 BHK दिला तर तिथं आपण बघितलं होतं की तो 2 BHK 3 BHK किंवा कुठं दुसरीकडे आणखीन काही इन्व्हेस्टमेंट करता येईल का, प्लॉट घेता येईल का, फ्लॅट घेता येईल का, असं त्याच्या डोक्यात सतत चालू असते. म्हणजे त्याच्यासाठी फिजिकल फॅसिलिटी ह्या कशा झाल्या होत्या, की अनलिमिटेड. आता बघा, आर ऑल थ्री रिक्वायर्ड, हे तिन्ही आवश्यक आहेत का, आर वी लार्जली टेकिंग केअर ऑफ फिजिकल फॅसिलिटी, का नुसतं आपण फिजिकल फॅसिलिटीच्या मागे धावतो का. तिसरं आहे, डज द फिजिकल फॅसिलिटी इन्शुअर द फुलफिलमेंट इन रिलेशनशिप और राईट अंडरस्टँडिंग. बाबा फिजिकल फॅसिलिटी आल्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये फुलफिलमेंट किंवा राईट अंडरस्टँडिंग असं काही होऊ शकते का, तर अँसर आहे नाही. मग आता हे प्रायोरिटी कशी द्यायला पाहिजे, आपण तीन मध्ये आपल्याकडे तीन गोष्टी पिक्चर मध्ये आल्या. पहिली कोणती, एक फिजिकल फॅसिलिटी आली, दुसरी रिलेशनशिप आली आणि तिसरी गोष्ट पिक्चर मध्ये आलेली आहे राईट अंडरस्टँडिंग. आता याच्यामध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे.
आता बघू प्रायोरिटी आपण. आता बघा प्रायोरिटी आपल्याकडे तीन गोष्टी पिक्चरमध्ये कोणत्या आल्या? फिजिकल फॅसिलिटी, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिप. आता विदाउट राईट अंडरस्टँडिंग वी कांट इन्श्युअर द फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. आता या दोनचं जर कंपॅरिझन केलं तर हायेस्ट प्रायोरिटी कोणाला असेल? राईट अंडरस्टँडिंगला हायेस्ट प्रायोरिटी. मी इथे हेच लिहितो समोर फक्त. म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी कशाला आहे? राईट अंडरस्टँडिंगला आहे. या दोन गोष्टीवरून जर आपण इथं कंपॅरिझन केलं. आता आपण सुरुवातीचाच एक क्वेश्चन लक्षात घेऊ आता इथं, की मी एक सुरुवातीला क्वेश्चन असा विचारला होता की अनहॅपीनेस इन फॅमिली हे आहे, पण कशामुळे आहे हे आपण दोन गोष्टीवर ट्रायल घेतली होती. एक ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी आणि दुसरं घेतलं होतं की ड्यू टू लॅक ऑफ रिलेशनशिप. पण आपल्याला तिथं काय आन्सर मिळाला होता? ड्यू टू लॅक ऑफ रिलेशनशिप. म्हणजे दुसरी प्रायोरिटी आपण कशाला दिली पाहिजे? राईट रिलेशनशिप हे सेकंड प्रायोरिटी. आणि तिसरी प्रायोरिटी कशाला असते? फिजिकल फॅसिलिटी ही लोअर. म्हणजे हायेस्ट ही मीडियम लेवलची किंवा सेकंड प्रायोरिटी म्हणून आपण. आणि लोएस्ट कशाला असेल? फिजिकल. पहिली हायेस्ट प्रायोरिटी कशाला असेल? राईट अंडरस्टँडिंग. दुसरी प्रायोरिटी कशाला असेल हायेस्ट लेवलची म्हणजे सेकंड प्रायोरिटी? राईट रिलेशनशिप. तिसरी प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे? फिजिकल फॅसिलिटी. आता बघा, we don't know how much physical facility we require, and regardless of how many physical facilities we accumulate, we feel deprived. Problem in the family are more, हे बघितले होते आपण दोन्ही. Problem in the family are more due to lack of fulfillment in the relationship than the lack of physical facility. So the relationship is more important than physical facility. फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी, ते आहेत आवश्यक, पण काय आहे त्याच्यापेक्षा हायेस्ट प्रायोरिटी कोणाला? रिलेशनशिपला हायेस्ट आहे. आणि त्याच्या वरची प्रायोरिटी कशाला असेल? राईट अंडरस्टँडिंग. आता बघा, इथं आपण लिहिलेलं आहे. बघा, पहिली हायस्ट प्रायोरिटी बघा इथं मी लिहिलेलं आहे की प्रायोरिटी. पहिली प्रायोरिटी कशाला असली पाहिजे? राईट अंडरस्टँडिंग. आता राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय? की हार्मोनी इन सेल्फ, हार्मोनी इन फॅमिली, हार्मोनी इन सोसायटी अँड हार्मोनी इन नेचर. हे बघितले आपण त्याची डेफिनेशन. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय? की सगळ्यामध्ये हार्मोनी असणं, त्यालाच आपण राईट अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे. दुसरं रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे काय? एक्सपेक्टेड आहे ट्रस्ट, लव्ह, रिस्पेक्ट या गोष्टी रिले. तिसरं फिजिकल फॅसिलिटी ही प्रायोरिटी किती असायला पाहिजे? तिसरी. आणि त्याच्यामध्ये आपण फिजिकल फॅसिलिटी मध्ये बघितलं की ॲनिमलसाठी ह्या ॲडेक्वाईट किंवा लिमिटेड असतात. माणसामध्ये, ह्युमन बिईंगमध्ये हा बट नॉट ॲडेक्वाईट म्हणजे काय? ह्या अनलिमिटेड आहे. All are three definitely required. We can keep the priority open. Now we can see the outcome when we are ensuring all three and when we are only working on facility. आता जरी आपल्याला कळलं की राईट अंडरस्टँडिंग हायस्ट प्रायोरिटी असेल, राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिप सेकंड, आणि तिसरी प्रायोरिटी कशाला आहे? फिजिकल फॅसिलिटीला तिसरी आहे. व्हेन वी आर ऑल ओनली, तरी पण आपण कशा म्हणजे बरेच 99 किंवा 95% लोक कशावर जातात? पहिली याला प्रायोरिटी, दुसरी याला आणि तिसरी याला. त्याच्यामुळे सोशल डिसऑर्डर निर्माण झाली. म्हणजे एक्सपेक्टेड काय आहे? पहिली प्रायोरिटी किंवा जास्त एफर्ट कुठं घालणं आवश्यक आहे? तुम्ही इथं राईट अंडरस्टँडिंग किंवा तुम्ही आम्ही सगळ्यांनी. दुसरे 2 नंबरचे एफर्ट कुठं घालायला पाहिजे आपण? किंवा 2 नंबरचे एफर्ट कुठं द्यायला पाहिजे? की राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिपमध्ये. आणि सगळ्यात तिसऱ्या नंबरला काय एफर्ट द्यायला पाहिजे? एकदम कमी, फिजिकल फॅसिलिटी. पण प्रत्यक्षात रिअल ग्राउंडवर काय होताना दिसते? सगळे म्हणजे 99% लोक कुठं धावताना दिसते? तर फिजिकल फॅसिलिटी. आता प्रायोरिटी बघितलं आपण. प्रायोरिटी. आता बघा, रिअल ग्राउंड मध्ये काय दिसते आपल्याला? जर आपण ग्राउंड बेसिस रियालिटी बघितली तर लोक काय करत आहे? इथं हायेस्ट प्रायोरिटी देताना दिसतात. नंतर हे रिलेशनशिप किंवा राईट अंडरस्टँडिंग ही कुठंतरी मिसिंग किंवा कमी प्रमाणात याच्यावर एफर्ट देताना आपण बघतो. आता बघा, जर फिजिकल फॅसिलिटीच्याच मागं किंवा हायस्ट प्रायोरिटी दिले तर काय होणार? आपण बघितलं की फिजिकल फॅसिलिटी ह्या ॲनिमलसाठी लिमिटेड किंवा ॲडेक्वाईट असतात, पुरेसे असतात. पण माणसासाठी फिजिकल फॅसिलिटी कशा असतात? अनलिमिटेड किंवा नॉट ॲडेक्वाईट. आता बघू, पहिले आपण काय करत आहे?
रिअल ग्राउंड बेसिसवर आपण रियालिटी जर बघितली तर लोक किंवा सगळे किंवा 99% लोक हायेस्ट किंवा प्रायोरिटी किंवा एफर्ट कशाला दिसताना दिसतात, फिजिकल फॅसिलिटी. पण असायला प्रत्यक्षात कशाला असायला पाहिजे जास्त एफर्ट? राईट अंडरस्टँडिंगला दुसऱ्या नंबरचे एफर्ट किंवा प्रायोरिटी राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिपला, आणि तिसऱ्या नंबर असायला पाहिजे की फिजिकल फॅसिलिटी. पण प्रत्यक्षात काय घडताना दिसते आपल्याला? फिजिकल फॅसिलिटीजवर जास्त एफर्ट होताना दिसतात. नंतरची स्लाइड बघू आपण आता. बघा आता, इन द सोसायटी वी कॅन ऑब्झर्व टू कॅटेगरीज ऑफ ह्युमन बिईंग. बघा, लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी अनहॅपी डिप्रायड, म्हणजे फिजिकल कमी फिजिकल फॅसिलिटी असल्या तरी अनहॅपी आहेत. दुसरं आहे हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी तरी पण अनहॅपीनेस आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये माणूस अनहॅपीनेस पाहायला दिसतो. व्हाईल वी वॉन्ट टू बी, पण प्रत्यक्षात आपल्याला काय हवं आहे किंवा काय इच्छितो? हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी, हॅपी हॅपी प्रॉस्परस, म्हणजे ही तिसरी स्टेज आपल्याला डिझायर्ड आहे. पण प्रत्यक्षात आपल्याला ह्या दोन दिसतात. पण डिझायर्ड कोणती आहे तर तिसरी. फाइंड आउट व्हेअर डू यू वॉन्ट टू बी, व्हेअर आर वी नाऊ, 1 2 और 3, हे सगळ्यांनी स्वतःला क्वेश्चन विचारायचा आहे की आपण या तीन कॅटेगरीमध्ये कुठं दिसतो. डिझायर्ड कॅटेगरी कोणती आहे? तिसरी. पण बरेचदा दिसतात कुठं लोक? या दोन कॅटेगरीमध्ये. आता बघू. लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी अनहॅपी अँड डिप्रायड, आपण बघितलं होतं की कमी फिजिकल फॅसिलिटी असल्या तरी तो दरिद्री किंवा अनहॅपी आहे. पीपल हु डू नॉट हॅव अ पीपल हु डू नॉट हॅव अ इनफ रिसोर्सेस अँड आर ऑल्सो अनहॅपी, ज्याच्याकडं फिजिकल फॅसिलिटी नाहीत किंवा रिसोर्सेस नाहीत ते सुद्धा अनहॅपी आहे. फॉर एक्झाम्पल, पुअर फॅमिली स्ट्रगलिंग फॉर द बेसिक नीड, म्हणजे हे सुद्धा अनहॅपी आहे. आता दुसरी कॅटेगरी आपण बघितलेली दोन, हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी बट स्टील अनहॅपी. पहिल्या केसमध्ये लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी असताना सुद्धा अनहॅपी आहे. दुसऱ्या केसमध्ये फिजिकल फॅसिलिटी असून सुद्धा अनहॅपी आहे. पीपल हु हॅव मनी प्रॉस्पेरिटी कम्फर्ट बट स्टील फील एम्प्टी स्ट्रेस अँड डिस्ट्रेस. फॉर रिच पीपल एक्झाम्पल जर आपण बघितलं की रिच पीपल विथ लॉट्स ऑफ वेल्थ बट फेसिंग डिप्रेशन और ब्रोकन रिलेशनशिप, म्हणजे हे सुद्धा अनहॅपी आहे. एक्सपेक्टेड काय आहे की या कॅटेगरीमध्ये असणं, आयडियल स्टेट असणं हे येत आहे. पीपल who have enough resources and also live with happiness, harmony, and satisfaction. For example, a balanced family with good income, healthy relationship, and peace of mind. म्हणजे आपण कोणत्या स्टेटमध्ये येऊ इच्छितो किंवा एक्सपेक्टेड कोणती आहे ही स्टेट. The main point is most of the people are in category 1 and 2, but we all want to बी इन कॅटेगरी 3. आपण सगळे कोणत्या कॅटेगरीत जाऊ इच्छितो? या तिसऱ्या. पण मोस्ट ऑफ द पीपल कोणत्या कॅटेगरीत दिसतात? या. आता बघा, आपण प्रायोरिटी बघितल्या होत्या. प्रायोरिटी पहिली कशाला द्यायला पाहिजे? आयडियली राईट अंडरस्टँडिंग. दुसरी प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे? रिलेशनशिप. आणि थर्ड प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे की फिजिकल फॅसिलिटी. आता बघा, इफ अवर लिव्हिंग इज ओनली फॉर फिजिकल फॅसिलिटी देन वी आर लिव्हिंग विथ ॲनिमल कॉन्शियसनेस. म्हणजे जे सध्या काही दिसत आहे, सगळे लोक प्रायोरिटी कशाला देत आहे? फिजिकल फॅसिलिटी किंवा जास्त एफर्ट फिजिकल फॅसिलिटीला फिजिकल फॅसिलिटी अकुमुलेट करण्यासाठी देत आहे. आता त्यात आपण काय बघितलं होतं की जर आपण जास्त प्रायोरिटी फिजिकल फॅसिलिटीला किंवा ते अकुमुलेट करण्यासाठी देत असेल तर आपण ॲनिमल कॉन्शियसनेस, म्हणजे प्राण्याच्या सारखे वागू. ॲनिमल लिव्ज ओनली फॉर फिजिकल फॅसिलिटी अँड कॅन ओनली लार्जली फुलफिल बाय दॅट. ह्युमन बिईंग कॅन नॉट बी फुलफिल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॅसिलिटी अलोन. म्हणजे माणसाला फक्त फिजिकल फॅसिलिटी असलं तर हॅपीनेस होईल का? तर नाही. मग जे काही आता आपण कोणत्या कन्सियसमध्ये आहो की ॲनिमल, म्हणजे आपण या दोन गोष्टीला इग्नोर करत आहे. म्हणजे जास्त एफर्ट सध्या कुठं दिसतात लोकांचे? कलेक्शन ऑफ किंवा मोर एफर्ट टू कलेक्ट द फिजिकल फॅसिलिटी अँड लेस एफर्ट, म्हणजे याच्यासाठी जास्त एफर्ट
किंवा सगळे हे फिजिकल फॅसिलिटी कलेक्शन करण्यासाठी किंवा त्याच्या मागे धावताना दिसतात. आता ही कन्सियस म्हणजे कोणती, हे राऊंड फिगर केलेली मी, तर याला आपण ॲनिमल कन्सियस म्हणू. कारण की काय असते, ॲनिमलला फक्त फिजिकल फॅसिलिटी लागतात, माणसाला तसं नाही. माणसाला या फिजिकल फॅसिलिटी ही थर्ड प्रायोरिटी आहे. पहिली प्रायोरिटी काय असायला पाहिजे ह्युमन बिंगची, राईट अंडरस्टँडिंग, दुसरी राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिप. आता हा जो मी रेड सर्कलचा मोठा सर्कल दाखवला, हे फिजिकल फॅसिलिटी ती एक नंबरला प्रायोरिटी दिली. म्हणजे आपण सध्या जर एक नंबरला प्रायोरिटी देत असेल तर आपण कोणत्या कन्सियस मध्ये आहो, ॲनिमल कन्सियस मध्ये. आता बघा, प्रायोरिटी आयडियली काय असायला पाहिजे, पहिल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की सगळ्यात हायस्ट प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, ह्युमन कन्शियस जर असेल तर. नाहीतर प्राण्यासारखी कन्शियसनेस किंवा प्राण्यासारखं वागत असू तर आपण फिजिकल फॅसिलिटीला पहिली. आता ह्युमन कन्शियसनेस म्हणजे मानव चेतना किंवा माणसासारखं वागायचं असेल तर पहिली प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग, दुसरी रिलेशनशिप. रिलेशनशिप कशाच्या बेसवर असते, फिलिंग, ट्रस्ट, रिस्पेक्ट. आणि तिसरी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आपण, फिजिकल फॅसिलिटीला तिसरी प्रायोरिटी द्यायला पाहिजे. इफ वी आर लिव्हिंग ऑल द थ्री, राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप, फिजिकल, इन द प्रायोरिटी ऑर्डर, म्हणजे पहिली प्रायोरिटी कशाला असायला पाहिजे, राईट अंडरस्टँडिंगला, दुसरी राईट रिलेशनशिप किंवा रिलेशनशिप, आणि तिसरी प्रायोरिटी कशाला, थर्ड प्रायोरिटी शुड बी ऑन फिजिकल फॅसिलिटी. इन दॅट प्रायोरिटी ऑर्डर देन वी आर लिव्हिंग इन ह्युमन कन्सियसनेस. जर आपण हे जर फॉलो करत असेल, म्हणजे पहिली प्रायोरिटी राईट अंडरस्टँडिंग, दुसरी राईट रिलेशनशिप आणि तिसरी प्रायोरिटी फिजिकल फॅ, तर आपण ह्युमन कन्सियसनेस मध्ये असू. अदरवाईज जर पहिली दुसरी तिसरी असा जर फ्लो असेल तर आपण ॲनिमल कन्सियसनेस मध्ये असू. राईट अंडरस्टँडिंग प्लस रिलेशनशिप इज इक्वल टू म्युच्युअल हॅपीनेस, आणि राईट अंडरस्टँडिंग प्लस फिजिकल फॅसिलिटी इज इक्वल टू म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. म्हणजे पहिली प्रायोरिटी आपल्याला कशाला असली पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग, दुसरी राईट रिलेशनशिप आणि तिसरी फिजिकल फॅसिलिटी, तरच आपण ह्युमन कन्सियसनेस मध्ये राहू. अदरवाईज जर त्याच्या रिव्हर्स आपण प्रायोरिटी केल्या तर आपण ॲनिमल कन्सियस मध्ये जाऊ. आता बघा, इथं आपण लिहिलेलं ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन इज इक्वल टू होलिस्टिक डेव्हलपमेंट. जे आता होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, द रोल ऑफ एज्युकेशन एनेबल द ट्रान्सफॉर्मेशन टू ह्युमन कन्सियसनेस. म्हणजे हा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू हा सब्जेक्ट का दिला या स्टेजमधून. आता ही स्टेज कोणती आहे, ही ॲनिमल कन्सियसनेस आहे. कारण की ॲनिमल कन्सियसनेस मध्ये फर्स्ट प्रायोरिटी कशाला असते, फिजिकल फॅसिलिटीला असते, दुसरी रिलेशन आणि तिसरी राईट हँड. हे सध्या जे आपण आहो, हे सध्या जे काही जग चाललं किंवा आपण चालले सगळे हे कशामध्ये आहो, आपण ॲनिमल कन्सियसनेस मध्ये. आता युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू किंवा युएच हा सब्जेक्ट का आला, तर आपले इथं हे एक्सपेक्टेड आहे की ॲनिमल कन्सियसनेसचं ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन कन्सियसनेस मध्ये जाणं. म्हणजे कसं, इथं पहिली प्रायोरिटी बघा, राईट अंडरस्टँडिंग, दुसरी राईट रिलेशनशिप आणि तिसरी फिजिकल फॅसिलिटी, याला आपण ह्युमन कन्सियसनेस म्हणतो. ही कोणती आहे, ही ॲनिमल कन्सियसनेस आहे. UH सिलेबसमध्ये का टाकण्यात आलं की या स्टेजचं कन्वर्जन, म्हणजे हे हा जो मी राऊंड केला या स्टेजचं कन्वर्जन या स्टेजमध्ये होणे हे एक्सपेक्टेड आहे. नुसतं सिलेबस दिला आणि युनिव्हर्सिटीमध्ये पेपर दिला, तो पेपर पास होणं हे एवढं एक्सपेक्टेड नाही. तर ज्या लोकांनी सिलेबस डिझाईन केला त्यांच्यासमोर हे विजन होतं की ॲनिमल कन्सियसनेस मधून तो विद्यार्थी किंवा आपण सगळे, म्हणजे नुसतं विद्यार्थीच नाही तर टीचर असेल किंवा सोसायटीतला प्रत्येक व्यक्ती, तो कोणत्या स्टेजमध्ये गेला पाहिजे, या स्टेजमध्ये. म्हणजे ॲनिमल कन्सियसनेस मधून तो हा ह्युमन कन्सियस मध्ये जाणं इथं एक्सपेक्टेड आहे. त्याच डायरेक्शननं हा UH सब्जेक्ट सिलेबस मध्ये आला. आता बघा, होलिस्टिक डेव्हलपमेंट. होलिस्टिक डेव्हलपमेंट बघितलं आपण, एक रफ डेफिनेशन की ॲनिमल कन्सियसनेस मधून त्याचं कन्वर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हा ह्युमन कन्सियसनेस मध्ये जाणे. आता होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणं एखाद्याची. ॲनिमल कन्सियसनेस काय बघितले आपण की त्याला फक्त फिजिकल फॅसिलिटीशी घेणं देणं आहे. ह्युमन कन्सियसनेस मध्ये काय बघितलं आपण की त्याला राईट अंडरस्टँडिंग, राईट रिलेशनशिप, फिजिकल फॅसिलिटी पण आवश्यक आहे, पण त्या कशा असायला पाहिजे, लिमिटेड असायला पाहिजे. आता होलिस्टिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ ऑल डायमेन्शन ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. त्याच्यामध्ये काय, कोणते डायमेन्शन, ॲट द लेवल ऑफ सेल्फ म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल, दुसरं फॅमिली लेवल, तिसरं सोसायटी आणि चौथं असते
नेचर लेवलला, या सगळ्या लेवलला हार्मोनी असणं इथं एक्सपेक्टेड आहे. बघा, एक महात्मा गांधीजींचं फार छान सेंटेन्स आहे. अर्थ अर्थ प्रोव्हाइड इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड, बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. म्हणजे आपल्या भारतात किंवा जमिनीवर, म्हणजे भारतात प्रचंड रिसोर्सेस आहेत जे प्रत्येक व्यक्तीची जे बेसिक नीड किंवा त्याच्या काही ज्या नीड आहेत ते फुलफिल करू शकते. पण बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड, पण त्याचा लोभ हे फुलफिल करू शकत नाही. इंडियामध्ये किंवा अर्थमध्ये, अर्थवर जर विचार केला तर इंडियामध्ये प्रचंड रिसोर्सेस आहे की ज्या प्रत्येक माणसाच्या बेसिक नीड हा फुलफिल करू शकतो, बट नॉट एव्हरी मॅन्स गिल्ड. आता लोक हे ग्रीडमुळे जे आपल्या इथं रिसोर्सेसचं जे शॉर्टेज आहे किंवा भारतात रिसोर्सेस प्रचंड प्रमाणात आहे हे लक्षात घ्या. दुसऱ्या देशाचा विचार केला, पण इथं काय झालेलं आहे की त्या रिसोर्सेसमध्ये डिस्पॅरिटी किंवा काही लोकांच्या ग्रीडमुळे त्या रिसोर्सेसचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालं नाही. त्याच्यामुळे जे इन्कम डिस्पॅरिटी किंवा गरिबी श्रीमंती हा जो गॅप दिसतो, तर ते काय झालं की या नीड आणि ग्रीड, काही लोकांच्या ग्रीड अति असल्यामुळे त्यांनी रिसोर्सेस एका जागेवर जमा केले, बाकीच्या लोकांना रिसोर्सेस ठेवले नाही. तर हे महात्मा गांधीजींचं फार छान स्टेटमेंट सगळ्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सफिशियंट आहे. कोणाला लेक्चर जर आवडलं असेल तर त्यांनी लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना आवडलं नसेल त्यांनी अनलाईक सुद्धा केलं तरीही काही हरकत नाही. थँक्यू.